हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आणि सकाळची वेळ होती, फौजी आणि मी वॉकिंगला चाललो होतो। फौजी वर्दीमध्ये होते, त्यामुळे फौजींना व्हिडिओमध्ये काही घेतलं नाही। आणि चला तर जाऊया वॉकिंगला। आणि सकाळी 5:30 वाजले होते, वातावरण एकदम छान होतं आणि थंड वातावरण होतं, तर छान वाटतं वॉकिंग वगैरे करायला। चला तर आज फौजी होते, तर फौजीने आज छान छान व्हिडिओ वगैरे घेतले होते। चला करूया व्हिडिओला सुरुवात आणि बघूया माझं आजचं रुटीन काय काय आहे। आणि वॉकिंग्स आल्यानंतर मला नाश्ता वगैरे बनवायचा होता। चला तर जाऊया मग आणि घरी जाऊन आपण नाश्ता वगैरे बनवूया मग। आणि घरी आल्यानंतर लगेच कामाची गडबड सुरू, कारण नाश्ता वगैरे बनवायचा होता। अर्नव स्कूलला जाणार होता, तर चला म्हटलं लागूया आता कामाला। आणि सकाळी ना वॉकिंग करून आलं ना, खूप छान फ्रेश फील होतं। आणि फौजींची नाईट ड्युटी होती, तर फौजी सकाळी आले, त्याच्यानंतर मी उठलीच होती, तर म्हटलं चला फौजी म्हटले जाऊन येऊया वॉकिंगला। तर म्हटलं चला भारीच आहे, कारण एकटं जाण्यापेक्षा ना दोघं जण असलं की छान वाटतं। आणि बोलत बोलत कधी वॉकिंग होतं समजतच नाही। आणि फौजींना पण वॉकिंग करायला सकाळी खूप आवडतं। आणि आज फौजींना पीटीला जायचं नव्हतं, त्यामुळं म्हटलं चला माझ्यासोबत वॉकिंगला जाऊया। आणि इथं माझं चाललं होतं नाश्ता वगैरे बनवायचं। आणि आज ना मी नाश्त्यासाठी चपाती भाजी देणार होतो, कारण रोज रोज काय द्यायचं नाश्त्याला, तर मी म्हटलं चला आता चपाती भाजी वगैरे थोडं घेऊन जायचं जा। चपाती त्याला मी म्हणजे फोल्ड वगैरे करून देईन, कारण चपाती ना थोडी हार्ड होती, त्यामुळं टिफिनला द्यायला नको वाटतं। पण रोज रोज काय देणार, तर मी म्हटलं चला आज चपाती भाजीच बनवूया। आणि आज ना मी बीन्सची भाजी बनवली होती, त्याच्यामध्ये थोडंसं बटाटा वगैरे टाकला होता, कारण मुलांना कसं भाजीमध्ये बटाटा असला ना मग आवडती भाजी। तर इथं आता माझं एक साईडला बीन्स वगैरे भाजून घ्यायचं चाललं होतं, तोपर्यंत म्हटलं चला बटाटा वगैरे चिरून घेऊया। छान असं बारीक बारीक चिरला ना मग लगेच शिजेल, नाही तर थोडासा मोठा पीस राहिला तर शिजणार नाही, त्यामुळे एकदम बारीक बारीक कट करत होतो। आणि बीन्स आता थोडंसं हलकंसं तेल वगैरे टाकून छान असं भाजून घेऊया। चला तर आता पटपट भाजी वगैरे बनवते आणि नंतर बोलते। आणि आता बीन्स वगैरे भाजून झाली, त्याच्यानंतर थोडासा बटाटा वगैरे पण भाजून घेतला, म्हणजे आपला बटाटा लगेच शिजेल। आणि आता थोडंसं कढईमध्ये तेल वगैरे टाकून घेऊया, त्याच्यानंतर कांदा टॅमॅटो हे सगळं भाजून घ्यायचं। छान भाजलं ना मग आपलं बीन्स आणि हे बटाटा वगैरे आहे ना ते पण टाकून घेऊया। थोडंसं मीठ वगैरे टाकायचं, कांदा टॅमॅटो एकदम छान भाजतो, मग मीठ वगैरे टाकून घेतलं ना त्याच्यानंतर आपलं लाल तिखट हे सगळं टाकून घेऊया। आणि मग बीन्सची भाजी वगैरे पण त्याच्यामध्ये टाकूया, लागेल तेवढं आपल्याला पाणी पाहिजे ना तेवढं पाणी वगैरे टाकून घ्यायचं, आणि छान अशी भाजी बनते। आणि हे सगळं ना मी भाजून झाल्यानंतर त्या लाईटवरल्या शेगडीवरती ठेवीन, त्याच्यानंतर मला चपाती वगैरे पण बनवायची होती डब्याला। चला तर आता पटपट भाजी वगैरे फोडणी देते। त्याच्यावरती नेऊन ठेवली, आणि लाईटवरली शेगडी किचनमध्ये ना खूपच म्हणजे गर्दी होती, त्यामुळे तिला मी एका साईडला ठेवली आहे। आणि आता इथं फौजींचं माझं काहीतरी बोलणं चालू होतं। आणि हां, आटा संपला होता, तर मी फौजींना म्हटलं मला पॅकेट म्हणजे फाडून त्याच्यातला आटा वगैरे द्या, तर फौजीने मला दिला। तोपर्यंत मी आता बाकीचा आटा होता ना तो चाळून वगैरे घेतला। चला तर आता पटपट मळून घेतो कणिक। आणि आज ना कणिक मळायला थोडंसं वेळ झाला, कारण मी पहिलं कणिक मळायला पाहिजे होतं, पण आधी म्हटलं भाजी वगैरे टाकूया, कारण भाजी शिजायला पण वेळ लागेल। आणि आता इथं अर्नवला उठवलं होतं झोपेतून, आणि सकाळी ना उठायला खूपच आळस होतंय, पण काय करणार आता, उठायला पाहिजे, स्कूल वगैरे आहे। आणि रात्रीनंतर झोपायला थोडा वेळ झाला होता, अभ्यास वगैरे आहे आता, त्यामुळे उठायला पण सकाळी वेळ झाला।
असं तर ना अर्णव जास्त दमवत नाही, एकदा हाक मारली ना लगेच उठून जातो, पण उठला ना थोडा आळस सांगत राहतोच, कारण लहान मुलं आहेत अजून एवढं पण हे नाही, कारण आपण मोठ्यांनाच एवढा आळस येतो तर लहान मुलांचं तर वेगळंच. आणि थोडंसं सकाळ सकाळ थंड वातावरण असतं ना त्यामुळे झोप खूपच येते. आणि आता इथं माझं कणिक वगैरे पण मळून झालं. चला म्हटलं पाणी वगैरे पिऊन घेते. आणि आज पाणी वगैरे प्यायला पण वेळ झाला, कारण मला असं वाटत होतं भाजी शिजते की नाही, त्यामुळे पहिल्यांदा मी भाजीलाच फोडणी दिली. त्याच्यानंतर मी कणिक वगैरे मळली. आता म्हटलं चला पाणी वगैरे पिऊन घेऊया. आणि पाणी वगैरे पिऊन घेतलं त्याच्यानंतर माझं थोडंसं आवरलं, जरा झाडू वगैरे मारून घेतला, तोपर्यंत कणिक वगैरे भिजली. आणि मी पण माझं थोडंसं बाकीची कामं आवरून आली. अर्णवची कपडे वगैरे प्रेस करायची राहिली होती ते पण करून घेतलं. चला म्हटलं आता कणिक वगैरे भिजली आहे आपली छान, आता चपात्या वगैरे बनवून घेऊया. आणि अर्णवला ना टिफिनमध्ये एकदम छोट्या छोट्या चपात्या पाहिजेत, तर मी म्हटलं चला छोट्या छोट्याच बनवते, कारण कसं त्याला वाटतं मम्मा संपतच नाही चपाती, तू खूप मोठी देतीस. तर म्हटलं चला मी काय नाही छोटीशीच बनवून देईन. चला तर आता मी इथं सगळे चपात्या वगैरे बनवून घेते. आणि आता फौजींना पण जायचं होतं तर मी सर्वांसाठी चपात्या वगैरे बनवून घेणार आहे, कारण परत परत काय बनवायचं, तर म्हटलं चला लगेच सर्वांनाच चपाती वगैरे बनवून ठेवीन. चला तर आता पटपट बनवते, नंतर बोलते. आणि चला आता चपाती वगैरे बनवून झाली, तर म्हटलं चला अर्णवला लगेच नाश्ता वगैरे देते, कारण अर्णवचं एकदा आवरलं ना परत मला आरामात माझी कामं करायला पण टेन्शन येत नाही, कारण त्याची स्कूल बस वगैरे चुकली ना मग खूप टेन्शन येतं. सकाळ सकाळी थोडी धावपळ होती, कारण त्याचं आवरायचं बाकीचं पण सगळं. चला आता टिफिन वगैरे देते, नंतर बोलते मी तुमच्याशी. होता तोपर्यंत मी म्हटलं माझी बाकीची कामं आवरून घेतं. आता मला भांडी वगैरे सगळी क्लीन करायची होती, तर ही भाजी वगैरे आहे ना ती सगळी म्हटलं म्हणजे रिकामं करूया भांडी वगैरे. त्याला दूध वगैरे द्यायचं होतं, दूध आता इथं थंड करायला ठेवलं. सकाळ सकाळची थोडी गडबड होतीच, तर दूध गरम होत होतं, तर म्हटलं थांब मी तुला थंड करून देतो. त्याच्यानंतर आता त्याचं इथं आवरायचं चालू आहे. आणि अर्णवला नाही इथं मी आवरत होते, तर म्हणतो मम्मा नको ना माझं आवरू, माझं मी आवरतो. तर त्याला असं वाटतं मी आता मोठा वगैरे झालो, मम्मा माझं की आवरते. आणि मी म्हटलं काही नाही बाळा, म्हणजे असं काही नाही एवढे वाटून घ्यायचं, कारण आपल्या मम्मीला ना कधी पण आपलं बाळ छोटंच वाटतं, थोडंफार हेल्प केलं म्हणून काय होतं. असं कसं काही गडबड होतीच तर थोडं मी त्याला हेल्प करते, मग पटपट आवरतं. तर त्याला असं वाटतं मम्मा मी आवरतो ना, तर छान वाटतं. चला आता त्याचं आवरूया पटपट. आता इथं बघा त्याचं स्कूलला जायचं टाईम झालं. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये एक आणि एक आहे ना, दोघंजण मिळून जातात रोज. तर आता निघाल्यात छान असं स्कूलला. चला तर त्यांना बाय बाय करूया आणि आता आपण जाऊया आपल्या कामाला लागूया. चला तर मग बघूया बाकीची काय काय कामं आहेत ते. आणि चला आता नाश्ता वगैरे झाला आमचा. हा द्यायचा. आणि कृणाल पण उठला होता, कृणालला पण आंघोळ वगैरे घातली, छान नाश्ता वगैरे झाला. आणि आता ना थोडा वेळ म्हणजे नाश्ता करत करत टी व्ही बघायला सवय लागली. नाश्ता करायला लागलं की टी व्ही बघतोय. नाश्ता वगैरे सगळं करून झालंय. आणि ना भारतीची सिरियल लागते खतरा खतरा, ते आम्हाला खूप आवडते, मला आणि कृणालला. रोज आमचा नाश्ता करताना ते सिरियल बघायचं चालू असतं, छान असे. चला थोड्या वेळात सिरियल वगैरे थोडीशी बघते, त्याच्यानंतर कपडे धुवून ठेवल्यात, पण खाली अजून उन्हात घालायला म्हणजे जायला टाईम नाही. एकदा टी व्ही बघत बसलं ना कधी म्हणजे वेळ गेलाच कळत नाही. चला काही नाही, आता हे सगळं नाश्त्याचं उचलते, कपडे वगैरे उन्हात घालून येते, त्यामुळे नाश्त्याची भांडी वगैरे पण साफ करायची आहेत. चला तर मग. आणि कोणालचे चालले छान अशी मस्ती. उन्हात नाही जायचं. आणि आता ना जम्मूमध्ये पण खूप अशी गरमी म्हणजे सुरू झाली आहे, म्हणजे आतमध्ये नाही पण बाहेर ना खूप कडक ऊन पडते. थोडं जरी बाहेर जायचं म्हटलं ना नको वाटते, गरमी आहे आता सुरू. तर चला हळूहळू इथं पण गरमी येणार आहे. पूर्ण आपल्या भारतामध्ये सगळीकडे गरमीचा कहर चालू आहे, पण जम्मूमध्ये अजून एवढी गरमी नव्हती, पण हळूहळू इथं पण आता गरमी सुरू होत आहे. आणि आता थंडी आता संपणार बाबू, आता गरमीचा दिवस येणार आहे की नाही. चला तर आता आवरते, कपडे वगैरे घालून येते, बोलते नंतर. आणि चला तर आता लागूया कामाला.
आता म्हटलं चला किचन वगैरे क्लीन करून घेऊया, गॅस वगैरे सगळं पुसून घेऊया. नाश्ता वगैरे तर सर्वांचा झाला होता, भांडी वगैरे पण साफ करायची होती आणि भांडी वगैरे म्हटलं क्लीन करून घेऊया. त्याच्यानंतर कपडे वगैरे पण उन्हात घालायचं आहे. आणि आता कुणालचं पण चाललं होतं इकडं तिकडं खेळायचं. आणि फौजी आणि अर्णव गेले ना, मग कुणाला खूप एकटं एकटं वाटतं. कारण त्याला मन असं म्हणजे कोण आता मी तर माझ्या कामामध्ये म्हणजे मग्न असते, माझं काम काही ना काय तर चालूच राहतं. पण त्याला काय करणार, थोडा वेळ अभ्यास करतो, थोडा वेळ टी व्ही बघतो. टी व्ही तर किती वेळ बघणार आणि अभ्यास तर सारखं सारखं नाही देऊ शकत, मग चिडचिडा होऊन जातोय. तर त्याचं संग माझं काही ना काहीतरी बोलायचं चालू होतं. आणि कुणालचं पण ना लवकरच ॲडमिशन करायचं आहे. पण जिथं आता फौजींचं पोस्टिंग आलं आहे तिथंच जाऊन ॲडमिशन करायचं, त्यामुळे आम्ही थांबलो आहे थोड्या दिवस. नंतर आता जिथं जाईन ना तिथं त्याचं आपण ॲडमिशन करूया, मग तो छान आता स्कूलला वगैरे जाईल. चला आता सगळी भांडी वगैरे पटपट आवरते आणि नंतर बोलते. आणि त्याच्यानंतर भांडी वगैरे झाली, बेड वगैरे पण लगेच क्लीन करून घेतला. आणि आता म्हटलं चला झाडू वगैरे पण मारून घेऊया, थोडाफार कचरा पडतो. आणि चला आता कपडे उन्हात घालून येईल. आणि कपडे ना मी सकाळ सकाळी धुतल्यात, पण घालायला खाली जायलाच वेळ नाही, कारण घरातली कामं आवरता आवरता खूप वेळ होऊन जातं. आणि मी कपडे उन्हात घालायला निघालो ना, कुणालला पण मी इथं खाली येण्यासाठी, तर कुणाल खूप खुश असतो, कारण मी तो दरवाजाच उघडला नाही ना, तर तो खाली कसा जाणार. आणि बघा कपडे एवढे आहेत. चला आता जाऊन येऊया, ऊन एकदम कडक पडले, त्यामुळं कपडे लवकर सुकतील आपली. चला तर मग नको इथं टाकायचं. आणि कपडे वगैरे आता उन्हात घालून आलो. आणि आता 11 वाजल्यात. हो, आणि कुणाला पण थोडा वेळ खाली खेळा, तर मी पण 5-10 मिनटं खालीच बसले. आणि आता 11 वाजलेत बघा. माझं 11पर्यंत ना सगळी सकाळची कामं आवरली आहेत. आज तरी भाजी चपाती बनवली होती, भाजी पण शिल्लक आहे. आता चपाती भात आणि आमटी काहीतरी बनवीन. थोडा वेळ बसते आता, कारण फौजी ना याला 1-1:30 वाजतं. थोड्या लवकर काय स्वयंपाक करून म्हणजे ना थोड्या वेळानंच करीन. थोड्या वेळ म्हटलं चला याचा अभ्यास वगैरे घेते. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आणि थोडंसं कानं उठलं ना छान, म्हणजे आपलं आवडतं आणि आपल्याला पण छान वाटतं. आणि मन पण कसं खुश राहतं, घर पण क्लीन राहतं, घर पण प्रसन्न आणि मन पण प्रसन्न. खूप छान वाटतं. सकाळ सकाळ थोडंसं लवकर उठायला हे होतं, पण एकदा घरातली कामं आवरली ना मग काय वाटत नाही, आरामात मग बसायला पण. चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला, जर व्हिडिओ आवडला असेल तर छोट्याने खूप सगळं प्रेम द्या, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला तर मग ओके बाय. जय महाराष्ट्र.